त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण रिकामं अंगण. सकाळचं कोवळं ऊन हळूहळू गावावर उतरलं होतं. महादेवाच्या मंदिरातून घंटांचा आवाज पुन्हा घुमत होता. रस्त्यावर माणसांची वर्दळ दिसत होती. कुठेतरी मुलं खेळत होती, कुठेतरी चुलीचा धूर हवेत विरत होता. गाव पुन्हा जगायला लागलं होतं. पण त्या वाड्यात आत वेळ अजूनही थांबलेली होती. मोठ्या दरवाजाच्या फटीतनं आता वेली आत शिरू लागल्या होत्या. अंगणात उगवलेलं गवत गुडघ्यांपर्यंत वाढलं होतं. पावसाचं पाणी दगडी फरच्यांमध्ये साचून राहायचं. तेच अंगण जिथे एकेकाळी हसण्याचे आवाज घुमायचे. वैदेईचा लहान भाऊ धावत फिरायचा. काकींचा आवाज यायचा. सीताबाई स्वयंपाकघरातून हाक मारायच्या. मुरली काका अंगण झाडताना गुणगुणायचे. आता मात्र फक्त वारा फिरायचा आणि त्या वाऱ्याबरोबर सुकलेल्या पानांचा आवाज. त्या दिवशी मुरली काका अनेक महिन्यांनी वाड्यासमोर आले. त्यांच्या हातात जुन्या चाव्यांचा जुडगा होता. तो बराच वेळ दरवाजासमोर शांत उभे राहिले. जणू आत जाण्याचं धाडसच होत नव्हतं. त्यांच्या डोळ्यासमोर कितीतरी आठवणी जिवंत झाल्या. यात्रेच्या रात्री, आजीचं हसणं, छोटीबाईंचा आवाज आणि मग त्या शेवटच्या दिवसांची काळोखी. मुरली काकांच्या हातांनी थरथरत्या कुलपाला स्पर्श केला. गंजलेल्या कुलपाने हलका आवाज केला. जणू तेही इतक्या दिवसांनी जागं झालं होतं. काही क्षणांनी मोठा दरवाजा हळूहळू उघडला. कर तो आवाज संपूर्ण वाड्यात घुमला आणि एक थंड बंद हवा बाहेर आली. मुरली काका हळूहळू अंगणात आले. त्यांच्या पावलांखाली सुकलेली पानं चुरळत होती. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. ते अंगण ओळखीचं होतं, पण जिवंत नव्हतं. पितळी दिवे धुळीने झाकले गेले होते. खिडक्यांचे पडदे स्थिर होते. ओसरीवर जुनी खुर्ची अजूनही तशीच पडली होती. जणू घरातील माणसं फक्त काही क्षणासाठी बाहेर गेली होती आणि आता परत येणार होती. पण मुरली काकांना सत्य माहिती होतं. कुणीच परत येणार नव्हतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते हळूहळू अंगणाच्या मध्यभागी येऊन थांबले. तिथेच एकेकाळी वैदेही उभी राहून पावसात हसायची. त्यांच्या कानात नकळत तिचा आवाज पुन्हा घुमला. मुरली काका ते दचकून मागे वळले. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त शांतता आणि रिकामं अंगण. त्या संध्याकाळी सारंगही तेथे आला. मुरली काकांनी दरवाजा उघडल्याची बातमी गावात पसरली होती. तो अंगणात पाऊल ठेवताच थबकला. त्याच्या मनात एकाच वेळी कितीतरी भावना जाग्या झाल्या. हेच ते अंगण जिथे तो पहिल्यांदा आला होता. जिथून वरच्या खिडकीतून वैदेही त्याच्याकडे पाहायची. त्याने वर पाहिलं. ती खिडकी उघडी होती. वाऱ्याने पडदा हलला. क्षणभर त्याला वाटलं आता ती दिसेल, हलकंसं हसेल, पण पुन्हा फक्त शांतता. सारंग अंगणात मध्यभागी उभा राहिला. त्याच्या मनात आता वेदना होती, पण त्यासोबत एक उबदार आठवणही होती. कारण काही माणसं निघून गेल्यावरही त्यांचं अस्तित्व जगामध्ये जिवंत राहतं. त्या अंगणात अजूनही वैदेहीचं हसू दडलेलं होतं आणि त्या दिवशी रिकामं असूनही ते अंगण आठवणीने भरून गेलं होतं. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण वाड्याभोवती फिरणारा माणूस. ते ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.